कराडमध्ये एक मंगल आबावळे गाव नांदगाव ह्या आजी तरुणांना लाजवीराचं काम करत आहेत आपल्या संसारासाठी। आज त्यांच्यावर ही का वेळ आली? आज त्या 65 वर्ष वय आहे त्यांचं। त्या कराडमध्ये एवढ्या मोठ्या शहरात एवढं ट्रॅफिक वाहतूक व्यवस्था ही असताना त्या इथे रिक्षा चालवत आहेत आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत। त्याबद्दल त्यांचं आपण मनोगत ऐकूया। आज त्यांना एवढं वय असून सुद्धा RTO कार्यालयाने त्यांना लायसन वगैरे सर्व दिलेलं आहे रिक्षाला आणि इलेक्ट्रिक रिक्षा चालवत आहेत। कोणते त्या इलेक्ट्रिकमुळे प्रदूषण होत नाही हा एक संदेश त्यांच्या माध्यमातून जात आहे। आपण त्या आजींच्या बरोबर दोन शब्द बोलूया। मी एवढं वय असून रिक्षा चालवते। माझ्या पाठीमागं कुणी पण धाडस करावं। रिक्षा चालवण्याला चांगलं आहे, काही वाईट नाही। माझ्या मुलानं शिकवली मला म्हणून मी चालवते। पण असंच तुम्ही पण शिका आणि रिक्षा चालवायला शिकलेलं चांगलं आहे। शिका, स्वतःच्या पायावर उभा राहाल आणि चांगलं होईल। काही मुलांनी ही माझी रिक्षा चालवतेली बघून सुद्धा त्यांनी सुधारावं, रिक्षा चालवायला शिकावं। कुठल्या व्यसनाच्या नादाला लागू नये। व्यसन ही चांगलं नसतं, व्यसनाच्या आरी जायचं नाही। माझं वय आता 65 वर्ष आहे। मी मुलाच्या किंवा मुलीच्या विश्वासावर नाही, स्वतःच्या पायावर मी उभी राहिली, रिक्षा चालवली। धन्यवाद। या होत्या आमच्या कराडच्या नांदगाव तालुका कराड येथील मंगल आवळे आजी ह्या स्वतः रिक्षा चालक आहेत आणि आज सर्वसाधारण 1 महिना झालं तुम्ही रिक्षा चालवताय। महिना दीड महिना झालं कराडमध्ये त्या एवढ्या गर्दीत ट्रॅफिकमध्ये रिक्षा चालवत आहेत। ही छोटीशी मुलाखत घेतलेली आहे। ह्या आजीची प्रेरणा घेऊन समाजातील त्यांनी दिलेला जो संदेश आहे, कोणत्याही तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता स्वतःच्या पायावर उभा राहावं, यांच्याकडून हा आदर्श घ्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।